बीडीडी चाळीतल्या रहिवाशांची स्वप्नपूर्ती। पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातल्या घरांच्या चावीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप। महायुतीचं सरकार आल्यावर पुनर्विकासाला गती मिळाली। बीडीडी चाळीच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। अनेकांनी केवळ स्वप्न दाखवली म्हणत विरोधकांवर साधला निशाणा। धारावीचं कामही असंच पूर्ण करू। काही वर्षात महायुतीचं सरकार हे काम करून दाखवेल। बीडीडी चाळीच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। कोस्टल रोड आता 24 तास खुला राहणार। पश्चिम द्रुतगती मार्गावरील पूल म्हणजे इंजिनिअरिंग मार्वल। रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला इशारा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची 8 ऑक्टोबरला आता सुनावणी होणार। पालिका निवडणुकीआधी सुनावणीची ठाकरेंना अपेक्षा। पक्ष आणि चिन्ह कुणाकडे जाणार याकडे लक्ष। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळामध्ये ताकद। बैठकीमध्ये राज ठाकरेंनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती। 2019ला मुंबईत भाजप मोठा पक्ष होता। 2024ला सुद्धा मुंबईत भाजपच मोठा पक्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र 4 पादचारी भुयारी मार्गांचं लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं लोकार्पण। यावर्षी सुद्धा खड्ड्यांचा दंड माफ करा। गणेशोत्सव समन्वय समितीचं मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र। गणेशोत्सव आढावा बैठकीमध्ये सुद्धा मुद्दा केला उपस्थित। आणि मुदत संपत आल्यानंतर सुद्धा 70% वाहनं HSRP विनाच। वाहनांनी पाटी बदलण्यासाठी उद्या मुदत संपणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।